नमस्कार मित्रांनो, याड लागलं प्रेमाचं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की राया मंजिरी सोडून गेल्यामुळे अस्वस्थ झालेला असतो आणि स्वतःला मारून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा तो चाकू पोटात मारून घेणार तेवढ्यातच मंजिरी तिथे येते आणि त्याचा हात पकडते. मंजिरीला पाहून तो म्हणतो, मिस फायर तूच आहेस का? खरंच तूच आलीस का? तू कशी काय आलीस मिस फायर? तू तर गेली होतीस ना पंढरपूर सोडून नागपूरला, मग तू कशी काय आलीस? खरंच मिस फायर आलीस का तू? असं बोलतो आणि तिला मिठी मारून रडत असतो. मिस फायर खरंच तू जाऊ नकोस, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, मला सोडून जाऊ नको, नाहीतर मी मरून जाईन, माझा जीव घेईन, असा बोलत असतो. ती बोलत असते, राया असं का करतोयस तू? वेडा आहेस का तू? असं का करायला लागलायस तू? मी आले ना इथं, अशी बोलत असते. आणि राया म्हणत असतो, मिस फायर खरंच तू आलेस तू? असं बोलत असतो. त्यानंतर ती बोलते, हो मी आले ना, खरंच तू मला सोडून जाऊ नकोस मिस फायर, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही, या जगामध्ये मला तुझ्याशिवाय कोणच नाही, असं बोलून ते दोघे एकमेकांना मिठी मारून रडत असतात. तेवढ्यातच हा ट्विस्टच दाखवला आहे प्रेक्षक की आपल्याला खरंच असं वाटत असतं की मिस फायर ही पंढरपूरला सोडून गेली आहे नागपूरला, पण ती गेलीच नसते. कारण की त्यानंतर ती त्याला बोलते, राया आता भासणार आहे, कोणच नाही इथं आपण दोघेच आहे, कोणी नाही, असं बोलून त्याला बाजूला करते. त्यानंतर मात्र राया एकदम नॉर्मल झालेला दाखवलेला आहे. त्याने काही दारू वगैरे काहीच पिली नसते. ते बोलतो, हां बरोबर आहे, कोणच नाही इथं, नाही तर आता सगळ्यांना वाटतंय की मी नागपूरला गेले आणि तू तुझ्या इथं घरामध्ये दारूच्या अड्ड्यावर दारू पिऊन फुलमध्ये आहेस, असं सगळ्यांना वाटतंय. तर राया बोलतो, हो बरोबर आहे, पण हे कसं सगळं झालं? तर ते बोलते, हे बघ तुला कसं काय दादानं सोडलं? खरंच दादा तयार झाला काय सगळ्या गोष्टीला? असं राया विचारतो. तर ती बोलते, हो तू म्हणतोयस ना दादा तयार झाला, मी ना तू गाडीत बसताना मला जो मोबाईल दिला होतास तो उपयोगी आला, मी दादाला सगळं सांगितलं आणि तो तयार झाला, असं बोलते. आणि ती हसते आणि रायालाही छान वाटतं की आता दादाही आपल्या मदतीला आहे, आता आपण नक्कीच वहिनीला शोधून काढणार. त्यानंतर राया सांगत असतो, तुला बोलले होतं ना मी, तो फोटो बघ. मग ती बोलते, हो तू तेव्हा मला जेव्हा तो फोटो पाठवलास तेव्हा मी फोटो पाहिला आणि त्या फोटोमध्ये ना निकीबरोबर जी कोण बाई होती ती काही दिसत नव्हती, कारण की ती पाठमोरी होती. पण ती फोटो बघितल्यानंतर मला असं वाटलं की ती पर्स मी कुठे तर बघितली आहे त्या बाईने घेतलेली, आणि म्हणूनच मी ठरवलं की दादाचा मोबाईल पाहायचा. आणि मी दादाचा मोबाईल पाहण्यासाठी घेतला चोरून, सगळ्यांना बाजूला काही ना काही कारणाने बाजूला घालवलं आणि तो मोबाईल घेतला. आणि त्या मोबाईलमध्ये पाहिलं तर ती पर्स मला दादाच्या मोबाईलमध्ये दिसली, ती पर्स वहिनीच्या हातामध्ये. आणि दुसरी गोष्ट की दादाच्या मोबाईलमध्ये वहिनीचे फोटो फक्त ऑगस्टपर्यंतचे होते, ऑगस्टनंतरचे फोटोच नव्हते. असं कसं होऊ शकतं ना? दादाला तर फोटो काढायची एवढी आवड आहे आणि 2 महिने झाले ते फोटोज नाहीत त्याच्या मोबाईलमध्ये, ह्याची मला मात्र खूप शंका आली. आणि म्हणूनच मला वाटलं की ती बाई नक्कीच ती आपली वहिनी असणार आहे, म्हणूनच मी तुला कॉल केला आणि हा सगळा प्लॅन आपण केला. खरंच त्या फोटोची खूप मदत झाली आपल्याला, अशी बोलत असते. त्यानंतर राया बोलतो, हो आपल्याला समजलं आहे ना, आका नक्कीच वहिनी आहे, आता काळजी करू नको, आपण निकीच्या तावडीतून तिला नक्कीच सोडवून आणू. त्यानंतर मंजिरी बोलते, हो तू बोलतोयस तसं आहे. मग मी काय केलं, गाडीमध्ये बसल्यानंतर शांत बसले होते आणि दादा बोलत होता, काय झाले मंजिरी, का शांत आहेस तू, का अशी शांत बसली आहेस? कारण की तिला सगळं आठवलेलं असतं. तिनं जो हळूच फोटो बघितलेला असतो, दादाचा मोबाईल पाहिलेला असतो आणि त्यामध्ये तिला डाऊट आलेला असतो की ऑगस्टपासूनचे एकही फोटो नाहीत, असं कसं शक्य आहे ना, की दादा खूप फोटो काढतो, असं होऊ शकत नाही की 2 महिन्यातून एकही फोटो काढलेला नाही, नक्की काय विषय असेल, दादाजवळ वहिनी नाहीच आहे का, असं मला वाटलं होतं आणि म्हणूनच मी तुला फोन केला होता. हे सगळं तिच्या डोक्यामध्ये चालू असतं. आणि ती बोलत असते, हे बघ त्या फोटोमधली पर्स ना, रायाला मी फोनवरती बोलते, राया तुला सांगू का, मी ते ना फोटोज बघितले, त्या फोटोमधली ती बाई तो ओळखत नाही आहे, पण तुला सांगू का, दादाच्या फोटोमध्ये ना 2 महिन्यापासून वहिनीचा एकही फोटो नाही आहे आणि त्याच्यामध्ये ना जी पर्स आहे ती ना वहिनीचीच आहे, तुला नक्कीच सांगते ती वहिनीच आहे, असं ना मंजिरीने रायाला सांगितलेलं असतं. आणि त्या दोघांनाही समजलं असतं की आता ती वहिनीच आहे, निकीच्या ताब्यामध्ये जे आहे ती वहिनीच आहे. त्यानंतर राया बोलायला असतो, एक काम कर, तू फक्त ना काही करून पंढरपूरला जाऊ नकोस, कसं काही करून तू ना दादाला थांबव आणि ना आपण दोघे मिळून 2 दिवसाची मुदत घे, आपण दोघे मिळून ना नक्कीच वहिनीला तिच्या तावडीतून सोडवून टाकू, असा राया तिला बोललेला असतो. आणि त्या दोघांनी हा प्लॅन केलेला असतो. त्यानंतर ती बोललेली असते, मंजिरी बोलते, हो मी नक्कीच प्रयत्न करीन की दादाला समजून सांगण्याचा, तू काळजी करू नको, आपण दोघे मिळून हा प्रयत्न करू.
तर राया बोलतो हो, मी सगळ्यांना पुढचा प्लॅन तयार करून ठेवलेला आहे, रेडी आहे पुढचा प्लॅन, कसा करायचा काय करायचा मी तुला सांगेनच. पण तू एक काम कर, आता सध्या तू ना दादाबरोबर इथून घरातून निघून जा, त्यानंतरचा पुढचा प्लॅन आपण आखू. आणि एक गोष्ट की आपल्या दोघांनाच ही गोष्ट माहीत आहे, घरामध्ये बाकी कोणाला ही गोष्ट तू सांगायची नाही, असं त्या दोघांचं ठरलेलं असतं. त्यानंतर राया बोलतो हे बघ, आता मंजिरी तू इथं आलेस ना, तू माझ्या सोबतीला असशील ना, मी काही करू शकेन. पण इकडे ती मंजिरी बोललेली असते खरंच, पण आपल्याला फक्त 2 दिवस दिले आहेत. आणि राया, ह्या 2 दिवसामध्ये आपण जर वहिनीला शोधू शकलो नाही तर मला इथून जावं लागेल आणि मला परत कधीच येता येणार नाही. तर राया बोलतो मिस फायर, तशी वेळ ह्या राया येऊन देणारच नाही. तुझे प्रेमाची साथ माझ्याबरोबर असेल तर मी काही करू शकतो, हे तुलाही माहीत आहे. आणि मंजिरी मात्र स्माईल करत बोलते हो राया, मला माहीत आहे, आपण दोघे मिळून नक्कीच ना यातून बाहेर पडू आणि आपण वहिनीला शोधून काढू. आणि हा तू दिलेला मोबाईल खरं उपयोगी आला. काय झालं माहिती आहे का, मी दादा बोलला ना मला शांत का आहेस, तर मी बोलले की मला तुझ्यावर यायचं नाही म्हणून शांत आहे. तुला ह्याच्या अगोदर मी काय माझ्या मनात काय आहे ते सगळं समजत होतं, मग आता का समजत नाही, का तुला कळत नाही मला यायचं नाही, माझं रायावरती खूप प्रेम आहे, तुला का कळत नाही. दादा मात्र तिच्याकडे रागाने पाहत होता. तर ती बोलली हे बघ, मला सगळं माहिती आहे, हे तू सगळं का करत आहेस. तर शंतनू म्हणतो काय तुला माहिती आहे, तर तू मला सांग, तुझा मोबाईल दे इकडे, तुझ्या मोबाईलमध्ये ऑगस्टपासून वहिनीचा एकही फोटो का नाही रे. हे ऐकल्यानंतर मात्र दादा शॉक झाला होता. हिनं कधी मोबाईल बघितला माझा. तर मंजिरी बोलते हो, खरंच सांग, तुझ्या मोबाईलमध्ये एकही वहिनीचा फोटो नाही ऑगस्टपासून, नक्की काय आहे, नक्की तुला सांगते, निक्कीने वहिनीलाच किडनॅप केले ना, हेच खरं आहे ना, तू सांग बघू मला. तर शंतनू मात्र तयार होत नसतो हे ऐकण्यासाठी. तर ती बोलते हे बघ, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि ह्याचे ना माझ्याकडं नक्कीच प्रूफ आहेत की काय आहे नक्की. मी ती मोबाईल दाखवते आणि त्यानंतर ही पण दाखवते की ना निक्कीनंच हे सगळं केलं आहे. मग शंतनूला तर समजतं की ह्या दोघांना समजलं आहे, आता तिला खरंच सांगावं लागेल. तर इकडे मंजिरी बोलते हे बघ दादा, तुला सांगू का, काही जरी झालं ना तरी मी आणि राया दोघे मिळून वहिनीला शोधून काढू, पण यामध्ये आम्हाला तुझी साथ हवी आहे. तू साथ देशील का, तू साथ दिलीस तर नक्कीच हे होईल. पण शंतनूला मात्र विश्वास नसतो. तो बोलतो हे बघ, मला असलं काही करायचं नाही, तुम्ही असलं काही करायचं नाही. आता आपण पंढरपूर सोडून चाललो आहे आणि निक्कीनं मला प्रॉमिस केलं आहे की ना ती सोडणार आहे आणि मी तिचं प्रॉमिस पूर्ण केलं आणि तीही माझं करणार आहे. पण इकडे ती बोलत असते मंजिरी, दादा तुला काय वाटलं, निक्की प्रॉमिस करणार आहे, निक्की असं करणारच नाही, तुला सांगते, निक्की तिचं प्रॉमिस पूर्ण करणार नाही, ती तुला फसवत आहे दादा. आता मात्र शंतनू नक्कीच दुविधा मनस्थितीमध्ये असतो की आता काय नक्की मी कोणाचं ऐकू, मंजिरीच ऐकू का निक्कीच ऐकू. तो बोलत असतो हे बघ, तसं काही होणार नाही, ती सोडणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे, मी तुला इथून घेऊन गेल्यानंतर ती तिला सोडणार आहे. मात्र जेव्हा ती कावेरीबद्दल माहिती कळती की तिला ती काय त्रास देत असेल ह्याच्या विचारात तो असतो. मग तो बोलत असतो इकडे ती बोलते की हे बघ दादा, तुला माहिती आहे का तिने किती कारनामे केले, तुला काहीच माहीत नाही. ती अशी व्यक्ती आहे की कुणालाही सोडत नाही. आणि तुला काय वाटतं ती वहिनीला सोडेल, ती सोडणार नाही. तू फक्त एकदा आमच्या दोघांना विश्वासात घे आणि ही आपण दोघे हे सगळं मिळून प्लॅन करू पुढचा, बघ काही होणार नाही, फक्त तू एकदा हो म्हण, असं ती त्याला समजावून सांगत असते. आणि त्यानंतर ती काय करते, फोन घेते. हे बघ, मी तुला फोन लावून देणार आहे रायाला, बोल तू रायाशी एकदा, राया खरंच आपल्याला यातून बाहेर काढेल, मदत करेल, तू काळजी करू नको, अशी ना ती दादाला सांगत असते. पण त्याला समजतच नसतं मी खरंच ऐकू काहीचं का नको ऐकू. आणि आता हा फोन दिलेला आहे तर ती बोलते की हा फोन ट्रेस होणार नाही, कारण की हा फोन आपल्याकडे आहे, तो निकीला माहीतच नाही. त्यामुळे एकदा आपण फोन रायाशी बोलू, बघ तू एकदा तर बोलून तर बघ, तुला समजेल. आणि आपल्याला जर वहिनीला निकीच्या तावडीतून सोडवायचं असेल तर आपल्याला रायाचीच मदत घ्यावी लागणार आहे, हे तू लक्षात ठेव, असं त्याला ती ओरडून सांगत असते. पण त्याचा ना खरंच अजूनही विश्वास बसत नसतो, कारण की शेवटी त्याची बायको निकीच्या हातामध्ये असते आणि जर चूक झाली तर तिचा जीव जाऊ शकतो, म्हणूनच तो एवढा भीत असतो. त्यानंतर तो बोलतो नाही असं काही होणार नाही, तू असं करू नकोस. तर ती बोलते हे बघ, मी तुला फोन लावून देते बघ दादा, तू बोल एकदा रायाशी, त्याच्याकडून समजून तर घे. त्यानंतर ती जबरदस्तीने रायाला फोन लावते आणि इकडून राया बोलतो हॅलो दादा, हे बघ, आम्हाला माहीत झालं आहे की खरंच वहिनीलाच निक्कीने किडनॅप केलं आहे आणि तू काळजी करू नको, मी तिला सोडवून आणेल, यामध्ये फक्त आणि फक्त ना तुझी आम्हाला मदत हवी आहे, असं बोलत असतो. पण तो इकडून बोलत असतो मला यावरती विश्वास नाही, ती निक्की सोडलंच, मला पूर्णपणे खात्री आहे, मला तुमची मदत नको आहे आणि जर यामध्ये काही उलटं झालं तर ह्याचे काय परिणाम होतील हे मला फक्त माहीत आहे, असं शंतनू बोलत असतो. पण राया तिकडून समजावून सांगत असतो तुला माहिती आहे का ती निक्की किती नालायक बाई आहे, ती इतकी नालायक बाई आहे, ती कुणाला सोडत नाही. अरे दादा, तिने ना स्वतःच्या वडिलांना
म्हणजे आमच्या अण्णांना दारू पाजून पाजून जंगलामध्ये मरणासाठी सोडून दिलं. जी बाई स्वतःच्या वडिलाला सोडत नाही ती दुसऱ्याला काय सोडणार आहे सांग भाऊ, काय शब्द पाळणार आहे, ती भयानक नालायक बाई आहे, असा तो तिकडून बोलत असतो. आणि हे सगळं मंजिरी ऐकत असते. मंजिरीला माहीत असतं की आता रायाचं बोलणं ऐकून तरी दादा नक्कीच तयार होईल. यासाठी ती दादाकडे होप्स ठेवून बघत असते. त्यानंतर दादा मनातल्या मनात विचार करतो की जी बाई स्वतःच्या वडिलांना सोडत नाही त्या बाईवरती मी कसा विश्वास ठेवू, असा तो मनामध्ये विचार करत असतो. आणि राया समजावून सांगत असतो, हे बघ दादा, मला फक्त 2 दिवस दे, मी 2 दिवसामध्ये ना वहिनीला ना सोडवून आणेन, फक्त ना तू मिस फायरला पाठवून दे. मी एक प्लॅन केला आहे बघ. काय केलं आहे की मिस फायरसारखी कपडे घातलेली एक मुलगी एका गाडीमध्ये बसवली आहे. पुढच्या कॉर्नरवरती ती गाडी सेम तसलीच गाडी येईल. त्या गाडीतून ती मुलगी उतरेल आणि मिस फायर त्या गाडीत चढेल आणि त्यानंतर तुम्ही दोघे नागपूरला गेला आहे असं सगळ्यांना वाटेल, पण खरं मिस फायर इथं असेल आणि आम्ही दोघे मिळून वहिनीला नक्कीच शोधू. आणि ना निकीला कोणताही डाऊट येणार नाही, कारण तिला असं वाटणार आहे की तुम्ही नागपूरमध्येच आहात. असं तो सगळा जो प्लॅन आहे तो दादाला सांगत असतो. तू काही काळजी करू नको, हा कुणालाही कळणार नाही, कानोकान खबर होणार नाही, असं मात्र राया त्याला समजावून सांगत असतो. आणि शंतनूला थोडं थोडं पटलेलं असतं की रायाचा जो प्लॅन आहे तो बरोबर आहे आणि मी रिस्क घ्यावी का ह्या मनस्थितीमध्ये असतो तो. मी जर रिस्क नाही घेतली तर मला निकीवरती पण विश्वास नाही. जी बाई स्वतःच्या वडिलांना मारते ती खरंच काही करू शकते, मग तिच्यावरती तर कसा विश्वास ठेवावा. आणि रायाला विश्वास ठेवण्यासारखा तो आहे, नक्कीच आहे. आणि त्यानं सांगितलेला प्लॅन पूर्णपणे त्याला पटलेला असतो. तरी तो म्हणतो, हे बघ राया, मला ना यामध्ये ओढू नका तुम्ही, मला यामध्ये काही करायचं नाही, मी काही तिला पाठवणार नाही मंजिरीला, असं तो बोलत असतो. पण तो नंतर डोक्याला हात लावून बसलेला असतो. काही करू मी, खरंच मला समजत नाही, मी तुमचं म्हणणं ऐकू का नको, त्या मनस्थितीमध्ये तोच असतो. आणि तो स्वतःच असा विचित्र असा करत असतो की आता काय करायला हवे, कोणता निर्णय घ्यायला हवे या क्षणी. मी जर कोणताही जर निर्णय चुकीचा घेतला तर माझ्या बायकोचं हातून काही होईल हे सांगता येत नाही. इकडे त्याला समजावून सांगत असतो राया, हे बघ दादा, तू खरंच एकदा विश्वास ठेव माझ्यावरती, एकदा ठेवून बघ. आणि बघ, मी ह्यामध्ये काही जर नाही झालं 2 दिवसामध्ये तर मी मिस फायरला तुझ्याकडे पाठवीन आणि तू म्हणशील तसं सगळं होईल. तेवढ्यातच तो कॉर्नर येतो आणि गाडी तिथे थांबते. आणि मंजिरी बोलत असते, दादा हीच ती वेळ आहे, ही वेळ परत येणार नाही, मला जाऊन दे, ऐक तू माझं, मला जाऊन दे. परत आपल्याकडं कोणताही मार्ग नसेल. आता मी जर इथून निघाले नाही तर ही परत वेळ येणार नाही. आमच्यावरती विश्वास ठेव तू दादा, खरंच आमच्यावरती दोघांच्यावरती विश्वास ठेव तू दादा. राया नक्कीच आपल्याला यातून बाहेर काढेल असे समजावून सांगत असते. तरी ना दादाने तिचा हात पकडलेला असतो आणि तो सोडत नसतो. त्यानंतर ती बोलते, दादा तुला कसं समजत नाही रे, का तुला समजत नाही, ही वेळ परत येणार नाही दादा. त्यानंतर तो हळूहळू तिचे हात धरलेला हळूहळू सोडतो आणि तिला तिथून बाहेर जाण्यासाठी सांगतो. त्यानंतर मंजिरीला आनंद होतो आणि मंजिरी तिथून पटकन गाडीतून उतरते. सेम पलीकडे तसलीच गाडी असते. त्या गाडीतून मंजिरीसारखी घातलेली सेम कपडे घातलेली मुलगी गाडीतून खाली उतरते आणि त्या दोघी गाडीमध्ये अदलाबदली करतात. आणि गाडी तिथून पास होण्यासाठी रायाच्या प्लॅनिंगनुसार तिथे त्याचे मित्र असतात, त्यांनी एक टेम्पोही बाजूला आणलेला असतो. आणि त्या दोघींच्या अदलाबदल चालू असताना कोणाला दिसू नये त्यामुळे त्या दोन्ही गाडींच्या पुढे समोर टेम्पो उभा राहतो. आणि त्यानंतर त्या दोघी गाडीमध्ये एक्सचेंज होतात आणि गाड्या आपापल्या मार्गी जातात. त्यामुळे कोणालाही समजले नसतं जयला, निकीला, की खरंच मंजिरी नागपूरला आहे का पंढरपुरात आहे हे त्यांना समजलेलंच नसतं. आणि त्यानंतर गाड्या आपापल्या मार्गे जातात. एक गाडी नागपूरला जाते तर एक गाडी पंढरपूरच्या दिशेने जाते आणि मंजिरी इथं रायासोबत असते. मंजिरी रायाला बोलत असते, राया, आपण म्हणतो त्याप्रमाणे आतापर्यंतचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे, मी इथं आले आहे, दादाने आपल्याला मदत केली आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याकडे फक्त 2 दिवस आहेत आणि या 2 दिवसामध्ये जर आपण वहिनीला शोधू शकलो नाही तर मला खरंच जावं लागणार आहे. तर राया बोलायला असतो, माझ्यावरती विश्वास ठेव, जिथपर्यंत तुझं माझ्यावर प्रेमाची साथ आहे तोपर्यंत मी नक्की जिंकणार, त्याची तू काळजी करू नको. आणि राया अशी वेळच येऊन देणार नाही की तुला मला सोडून जावं लागेल, असं तिला प्रेमाने समजावून आणि विश्वासाने समजावून सांगत असतो आणि धीर देत असतो. त्यानंतर मंजिरी बोलते, चल सांग आता पुढचा प्लॅन काय असेल आपला, आपण काय करायचं आहे, कुठून सुरुवात करायची आहे, आपण नागपूरमध्ये कसं शोधणार आहे वहिनीला, आपल्याला कसं समजणार आहे की निकीने वहिनीला कुठं ठेवलेलं असतो. तर राया बोलते, हे बघ, ह्या सगळ्या प्लॅनची उत्तर माझ्याकडे आहेतच, तू काळजी करू नको, आता आपण एक एक पाऊल जपून टाकायचं आहे आणि निकीला कसलाही संशय येऊन द्यायचा नाही. जय इथं पंढरपूरमध्ये आहे, जयलाही तू दिसली नाही पाहिजेस, कारण की तो लगेच जाऊन तिला सांगेल, त्यामुळे आपल्याला खरंच खबरदारीने राहिलं पाहिजे असं सांगत असतो. तर मंजिरी बोलत असते, हो तू म्हणतोय तसं बरोबर आहे, आपण नक्की शोधून काढू वहिनीला आणि मी ही काळजी घेईन, मी कुणाही समोर येणार नाही असं बोलत असते. आणि त्या दोघांचं बोलणं झाल्यानंतर इकडे मात्र निकी त्या कावेरीला अजूनही त्रास देत असते. म्हणजे इकडे ती मंजिरी
नागपूरला आली आहे तरीही तिला त्रास देत असते. तिथे सिस्टर असते तिच्या काळजीसाठी. ती बोलत असते, मॅडम प्लीज इंजेक्शन देऊन दे ना त्यांना, नाही तर त्या मरून जातील, त्यांची खूप अवस्था बिकट आहे, त्यांना देऊन दे ना इंजेक्शन. तर ती उलट त्या नर्सलाच बडबडत असते, काय द्यायचं नाही तिला इंजेक्शन, अजिबात द्यायचं नाही, तुला वाटतंय तिला इंजेक्शन द्यावं, थांब, तिला त्या शांतनूला कळून देच, त्या मंजिरीला कळून देच की ही निक्की काय करू शकते, एखाद्याला किती तळमळून मारू शकते, कळून देच. असं करून ना ती इंजेक्शनमधून औषध बाहेर पाडत असते. तर सिस्टर बोलत असते, नको ना मॅडम नको, तर तुला वाटते की थांब तुलाच देते इंजेक्शन, असं बोलून ना तिचा गळा पकडलेला असतो. तेवढ्यातच जय तिथे येतं. जय बोलतं, निक्की अगं काय करतेस तू, वेडीबेडी झालीस का काय, अरे मरून जाईल ना ती. मग तो काय करतो, ते इंजेक्शन त्या सिस्टरला देतो आणि बोलतो, जा तू दे जा तिला इंजेक्शन. आणि तिला समजावून सांगतो, तुझ्या म्हणण्याप्रमाणे तर सगळं झालं आहे, मंजिरी तिकडं आली आहे, आणि जर कावेरी ही जर मेली तर शांतनू काय करेल सांग बघू, काय होईल सांग तू, तुला कसं कळत नाही, तिला आपल्याला जीवन ठेवणं गरजेचं आहे, तुला समजत नाही का एवढं तरी गोष्ट, असं जय तिला बोललेला असतो. तर निकीला ते पटलेलं असतं आणि निकी बोलत असते, होय सगळं बरोबर आहे, पण त्यांना कळायला पाहिजे ना ही निकी काय चीज आहे. इकडे सिस्टरनं मात्र कावेरीला इंजेक्शन दिलेलं असतं आणि तिला जो होणारा त्रास असतो त्यातून वाचण्यासाठी त्या इंजेक्शनची मदत होणार असते. निकी बोलत असते जयला, मी ना त्यांना सोडणार नाही, त्यांना कळालं पाहिजे, आणि मी सगळे रायासाठी करते, आणि राया फक्त आणि फक्त माझाच आहे, असं बोलून ती बडबडत असते. इकडे मात्र दादा विचारामध्ये असतो की आता खरंच हे होईल का सगळं सक्सेसफुल, नाही झालं तर काय होईल, मला सगळ्यात जास्त काय होईल हे मलाच माहीत आहे, असं तो बडबडत असतो. तरी निक्की ना सारखा त्याला फोन करण्याचा प्रयत्न करत असते आणि तो फोन उचलत नसतो. काही सारखी व्हिडिओ कॉल करते, काय गरज आहे ना हिला सारखा व्हिडिओ कॉल करायची, किती वेळा करते ना आल्यापासून व्हिडिओ कॉल, असा तो विचारामध्ये असतो. आणि तिकडे ती मुलगी सेम मंजिरीसारखा ड्रेस घातलेली, हेअरस्टाईल केलेली किचनमध्ये काम करत असते. त्याला असा डाऊट येत असतो की तिला खरंच कळेल का मंजिरी तर नाही आहे, ही दुसरीच कोणतरी मुलगी आहे. तेवढ्यातच ती मुलगी तिथे चहा घेऊन येते. बोलते, दादा काय झालं आहे. तिथं बोलतो, ती निकी सारखी व्हिडिओ कॉल करत आहे. तर ती मुलगी बोलते, दादा काळजी करू नको, तिला काही समजणार नाही, मी इथंच किचनमध्ये काम करत राहीन, तिला वाटेल मी मंजिरीच आहे, तू काळजी करू नको, तू फोन उचल, असं बोलते ती मुलगी दादाला. त्यानंतर तो फोन उचलतो आणि व्हिडिओ कॉल असतो. व्हिडिओ कॉल तीमध्ये बोलते, ए काय रे शांतनू, पंढरपूर सोडून गेलास की शाना झालास का काय, तुला कसलीच भीती राहिली नाही का काय माझी. तर बोलतो, काय बोलतेस, का अशी बोलतेस निकी, मी काय बोललोय का, मी तुझा आल्यापासून कॉल उचलतोयस ना, अशी का बोलतेस तू. तर बोलतो, बरं ठीक आहे, ती मंजिरी कुठे आहे दाखव मला. तर बोलतो, हाय ना ती किचनमध्ये काम करते मंजिरी. मग असं तो मोबाईल धरून पाठमोराला मंजिरीला दाखवत असतो. तो बोलत असतो, बरं आता सोड ना कावेरीला. तर ती बोलते, काय रे सारखा बायको 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 करतोयस तू, येईल की थांब आजच्या दिवस, उद्या सोडायला येईल. तर बोलतो, अरे मी तर मंजिरी मला सारखी विचारते की वहिनी कुठे आहे, वहिनी कुठे आहे, काय उत्तर देऊ मी. तर निकी बोलते, सांग ना तिला ती माहेरी गेली आहे म्हणून, एवढं काय त्यात, सारखं बायको 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 करत असतो, सोडायला येईल तिला, असं बोलत असते. आणि ती मात्र मोबाईलमधून पाहत असते की नक्की मंजिरी आहेच का त्याच्याजवळ. आणि तो ते दाखवलेलं असतं किचनमध्ये मंजिरी पाठमोरी दाखवलेली असते की काम करत आहे. आणि तिलाही ती पटलेलं असतं, कारण की सेम मंजिरीसारखीच ती मुलगी दिसत असते. त्यानंतर निकी बोलते, बरं ठीक आहे, आता मी सांगितल्यानुसार सगळ्या गोष्टी होणार आहेत, मी सांगाल तसंच ऐकायचं आणि खूप शानं व्हायचं नाही काय, माझी भीती मनामध्ये राहिलीच पाहिजे, अशी बोलत असते. इकडे मात्र शांतनूला डाऊट येत असतो की निकी खरंच आता आपलं ऐकणार आहे का, कावेरीला सोडणार आहे का, याचा मात्र त्याला डाऊट आलेला असतो. आणि इकडे निकी ना त्या वहिनीला अजूनही त्रास देत असते. तिला म्हणत असते, ए बघ तू शाना होऊ नकोस, मी सांगितलेला माझा शब्द पाळते, तू काळजी करू नकोस, उद्याच्या दिवसच एकच दिवस वाट बघ, तुझी बायको तुझ्याजवळ असेल. आणि काय रे बायको करत जरा असं बंद कर रे, असं ते बोलून फोन ठेवते. आणि उद्याच्या भागामध्ये प्रेक्षको इतका मोठा ट्विस्ट आहे की जी जयला भेटतात आणि बोलतात, काय जय विचारतो काय झालंय. तर ती रडत सांगते की मंजिरीला शांतनू घेऊन गेला आहे. आणि तेवढ्यातच राया येतो, राया तिला काही न बोलून देता तिथून घेऊन गेला असतो. आणि तोच डाऊट ना आलेला असतो जयला की असं राया तिला का घेऊन गेला असेल. इकडे जिजीला राया बोलत असतो की जिजी मंजिरी कुठेही गेली नाही, मिस फायर इथंच आहे, पंढरपुरात आहे. आणि तिथे नर्सच्या ड्रेसमध्ये असणारी मंजिरी तिला येऊन भेटलेली असते. आणि त्यानंतर मात्र जय विचारत असतो, काय नक्की विषय असेल, राया असं का जिजीला घेऊन गेला असेल, काही तर नक्कीच आहे, शिस्त आहे, असं बोलतो. त्यानंतर तो निकीला बोलत असतो, तुला खात्री आहे का की नक्कीच मंजिरी नागपूरमध्ये आहे. असं बोलल्यानंतर मात्र तिलाही डाऊट येतो. आणि इकडे शांतनू बोललेला असतो, मला एकदा तर दाखव ना कावेरीचा चेहरा. मग ती व्हिडिओ कॉल करते आणि त्याला दाखवते, हे बघ
बघितलीस का तुझी बायको, बघितलीस ना, आहे ना तुझी बायको, आता एक काम करायचं, मला ना तू मंजिरीचा चेहरा दाखवायचास. असं बोलल्यानंतर मात्र शंतनू शॉक झालेला आहे, कारण की त्याला माहीत आहे की मंजिरी तिथं नाही. आता निकीला सगळं समजेल का, तो माझ्या बायकोला मारून टाकेल का, हा ट्विस्ट आपल्याला नक्कीच उद्याच्या एपिसोडमध्ये पाहावा लागेल.